नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. बनारसी सिल्क साडीचा अतिशय सुंदर असा फोरटक्स ब्लाऊज अस्तरचा कमी वेळेमध्ये आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला सुरुवात करूया झटपट अशी कटिंग. तर या ठिकाणी बघा, आता हा काठ दिलेला आहे, फक्त काहीच दिलेलं नाही. तर या ठिकाणी आपल्याला 32 साईजला घडी घ्यायची आहे 11 इंचाची. ठीक आहे. त्यानंतर उंची घ्यायची आहे 14.5 आणि 15.5. आता मी सगळे मापं तुम्हाला मिळून सांगितलेले आहे. 32 साईज आली की फोरटक्स ब्लाऊज म्हटलं की परफेक्ट माप आहे, हेच तुम्हाला ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने कटिंग करायची. चला शोल्डर घेऊया 2.25 2.5 इंचाचं. त्यानंतर मोंढ्याकडे आपल्याला घ्यायचं आहे मोंढा 5.5 इंचाचा. मोकळ्या बाजूकडून अर्ध्याच्या पुढे पाऊण 2 आकार देऊन घेतले. पुढचा गळा आहे 7 इंचाचा. चौकोन करायचा आहे, अर्धा गोल आकार द्यायचा आहे. बंद बाजूकडून 3.5, मध्यवर्ती 3, कडेला 3 क्रॉसपट्टी आखून घ्यायची. त्यानंतर क्रॉसपट्टीकडून 3.5 वर खूण करायची, वरती 2.5 आणि अर्धा इंचाच्या म्हणजे 1.5 इंच होईल नाही एवढं अंतर टक्सला द्यायचं आहे. 1.5 इंचाचे अंतर करून घेतले. एक शंकरपाळ्याचा आकार द्यायचा आहे आणि हे टक्स जे आहे ना, हे अशा पद्धतीने आखून घ्यायचे आणि जो खालचा टक्स आहे तो 1.5 इंचाचा ठेवायचा आहे. बघा 1.5 इंचाचा बरोबर आहे. अशा पद्धतीने बघा झटपट आपले टक्स पण आखून झाले. आता मागचा गळा रुंदी घ्यायचा आहे 2.25 इंचाचा. मागचा गळा आहे 9 इंचाचा. तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता, 10चं पण घेऊ शकता. 9चं घेतलं आहे आणि इथे आपल्याला पुन्हा चौकोन करायचं आहे गळ्यासाठी. तर इथे अर्धा गोल आकार देणार आहे आणि नंतर मी तुम्हाला पंचकोनी गळा कसा घ्यायचा ना तेही सांगणार आहे. तर कटिंग करूया. पहिला आकार सोबत कट करायचा आहे, त्यानंतर शोल्डर मधोमध कट करायचं आहे, त्यानंतर पुढचा गळा अशा पद्धतीने कट करायचा आहे. त्यानंतर प्रत्येक म्हणजे पुढचा आणि मागचा पार्ट वेगळा केला आहे. त्यानंतर पुढचा मोंड्याचा आकार, क्रॉसपट्टी अशा पद्धतीने कट करायची. बघा झाली की नाही झटपट कटिंग. आता इथे पंचकोनी गळा म्हटलं का, बघा आता 1.5 इंचावर खूण केली मी आणि फक्त एक लाईन देऊन घेतली, झाला पंचकोनी गळा तयार. अशी ही डिझाईन तुम्ही करू शकता. आता इथे फिटिंग कितीवर आहे तर 6.5 म्हणजे 26 कमर आहे. त्याच्यापुढे 2 इंच ठेवायचे, तिरकी लाईन द्यायची, उरलेला कपडा कट करायचा आहे. पुढची बाजू तर सगळी कट झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बाही कटिंग. तर 32साठी घडी घ्यायची 8.5 इंचाची, उंची घेतली 11.5ची. सगळे मापं मी मिळून सांगत आहे, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तर 11.5 लाईन केली. कॅफ हाईट जी आहे ती बाहीची, तिला आपण इथे 2.5 वखून करायची, तिरकी लाईन द्यायची. त्यानंतर 2 इंच मध्यवर्ती, पाऊण इंच फुगीर आकार 2ला मिळून द्यायचा आहे. त्यानंतर दंडगेर आहे आपला 5 इंचाचा, मध्यवर्ती 6 आणि 5, कडेला 2 इंचाचं अंतर ठेवून बाकीचा कपडा आपल्याला कट करायचा आहे. फुगीर आकार सोबत कट केला, त्यानंतर बाही खोलायची आणि तिरका आकार अशा पद्धतीने कट करायचा. किती सोपी पद्धत आहे कटिंगची. झाली की नाही झटपट कटिंग. आता आपल्याला करायची आहे कपड्यावरती कटिंग. तर कपड्यावर कटिंग करत असताना अस्तर ठेवायचे आणि बघा या ठिकाणी उरलेला काठ आपण डिझाईनसाठी वापरणार आहोत. कमी काठापासून सुंदर अशी डिझाईन आज आपण बघणार आहोत, ती पण झटपट आणि कमी वेळेमध्ये. बाही या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने कट करायची आहे. आता प्रत्येक पार्ट आपण याच पद्धतीने कटिंग करणार आहोत. कमी वेळेमध्ये झटपट कटिंग आपली झालेली आहे. तशीच पद्धत सोपी आहे आपल्या शिवण्याची पण. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप न करता व्हिडिओ बघत चला, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. खूप सोपी पद्धत आहे. फोरटक्स ब्लाऊज म्हटलं की सगळ्यांना टेन्शन येतं, फोरटक्स ब्लाऊज कसा शिवायचा, मापं कशी घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटपट कमी वेळेमध्ये टॉप शिलाई क्लासवरती व्हिडिओ आहे. व्हिडिओ बघत चला, ट्राय पण करत चला. तर या ठिकाणी आपलं सगळं बघा व्यवस्थित ठेवलं आहे. टाचन पिनचा वापर करत चला. व्यवस्थित आकार आपले येतील या पद्धतीने आपल्याला ही कटिंग करायची आहे. प्रत्येक पार्ट आपण या पद्धतीने कट करायचे आहे. बघा किती कमी वेळेमध्ये आपली ही कटिंग झालेली आहे. 32 साईज म्हटलं की डोळे झाकून तुम्ही ही कटिंग करू शकता. शिवण्याची पद्धत पण अशीच खूप सोपी आहे. कुठेच काही बदल करायचा नाही. ब्लाऊज तुमचा परफेक्टच बसणार आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ म्हणजे बघत चला. कारण काय होतं, कधी कधी ब्लाऊज शिवतो, फक्त शिवता येतो, पण काही गोष्टी माहीत नसतात आपल्याला कुठे काय करायचं. त्यामुळे आपला ब्लाऊज चुकला जातो आणि कटिंग येते तर शिवण्याची पद्धत येत नाही. शिवता येतं तर कटिंग येत नाही, अशी ही पद्धत आपण म्हणजे असंही होतं. त्यामुळे ही पद्धत जी मी तुमच्यासाठी आणलेली आहे, कटिंग आणि शिलाई एकाच व्हिडिओमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओ बघायची गरज नाही. 32 साईज म्हटलं की परफेक्ट माप आहे. हे माप तुम्ही ठेवायचं आहे. कटिंग ही अशाच पद्धतीने करायची आणि शिलाई पण तुम्ही अशाच पद्धतीने करायची. म्हणजे तुम्हाला
तुमचा ब्लाऊज जेव्हा तुम्ही कटिंगला घेशाल तेव्हा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला या ठिकाणी तयार होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. सगळी कटिंग या ठिकाणी आपण अशा पद्धतीने करून घेतलेली आहे. आता कटिंग झाली. जशी कटिंगची पद्धत सोपी तशीच पद्धत आहे आपली शिलाईची पण खूप सोपी आहे. झटपट कटिंग झाली तशी झटपट शिवण्याची पद्धत पण बघूया. चला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा आता आपण 1 नंबरला घ्यायची आहे बाही. म्हणजे आता झटपट माझी पद्धत मी तुम्हाला दाखवते. आता इथे तुम्ही म्हणाल की ही जी डिझाईन आहे ना ती पाठीमागे लाईनची आली तर ती फिटिंगमध्ये जाणार आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि उरलेला काठ आपल्याला डिझाईनसाठी वापरायचा असल्यामुळे आपण तसं ठेवलं होतं. नाही तर मग तुम्हाला जर डिझाईन नसेल करायची तुम्ही पुढे पण सरकून तो काठ व्यवस्थित ॲडजस्ट करू शकता. खाली काठाचा भाग, त्यावरती अस्तरचा भाग, शिलाई, तिरकी कातर, दाबटीप द्यायची, आतमध्ये अस्तर घ्यायचे आणि या ठिकाणी आपल्याला सुईच्या बाजूने शिलाई करून घ्यायची. बघा झटपट बाही पण तयार झाली, वेळही कमी लागतो, ब्लाऊजही तयार होतो मस्त असा हा. तर 4 टक्स ब्लाऊज म्हटलं की आता बघा 4 टक्स ब्लाऊज म्हटलं की प्रिन्स कटचाच सगळा पार्ट आहे. येतं बघा फिटिंग जाणार आहे इथे, तुम्हाला दाखवते लाईन करून. म्हणजे लाईनीचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही घेतली तरी चालेल. दोन्ही बाह्या आपण एकसारख्या या ठिकाणी शिलाई करून घेतलेल्या आहे. आता मागचा भाग बघूया. खाली कपडा सुईचा ठेवायचा आहे, त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे. इथे टाचनचा वापर करा म्हणजे कपडा निसटत नाही. थोडं सिल्क आहे, बनारसी सिल्क म्हटलं थोडं कपडा निसटतोय, त्यामुळे टाचनचा वापर करा. जिथे कोणा तिथे सुईचं टोक खाली दाबवरती करायचं आहे. कपडा आपल्याला फिरून घ्यायचा म्हणजे गळ्याचा आकार येतो. कोण्याच्या तिथे थोडीशी जास्त कातर, इतर ठिकाणी थोडीशी कमी कातर द्यायची. त्यानंतर थोडासा नॉर्मल कपडा कट करून दाबटीप देऊन घेतली. आता प्लेन करून त्यावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई द्यायची आहे. बघा कमी वेळेमध्ये आपला झटपट असा हा गळा पण तयार झाला आहे. वेळही कमी लागलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी कॅनव्हास पेपर पायपिंग लावायची पण गरज नाही. एवढा सुंदर गळा या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आतली बाजू घ्यायची आणि या ठिकाणी शिलाई करून घ्यायची. उरलेला कपडा कट करायचा आहे. बघू शकता तुम्ही गळा पण किती छान आला आहे. आता सगळ्या बाजूनी शिलाई झाली की थोडासा बघा वाढव झालेला कपडा आहे ना तो जागेवर कट करायचा आहे. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा शिलाई करतो ना तेव्हा ती शिलाई त्या शिलाईवर येत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आता आपण व्यवस्थित कपडा कट करून घेतला. बघा झाला का नाही मागचा भाग एकदम झटपट असा. अगदी दिवसाला कितीही ब्लाऊज शिवा, एवढी सोपी पद्धत आहे 4 टक्स ब्लाऊजची. खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, त्यामुळे व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला. कमरेची टक्स बघा, या ठिकाणी मी मोजत नाही कारण मी गळ्यापासून 2 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि 3-3 इंचाचे टक्स घेतले. आता ही बाजू मला आहे बंदवाली, तर मी 1 इंचाची पट्टी घेतली. त्यानंतर आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची, तिरकी कातर द्यायची, समोर पट्टी घेऊन दाबटीप द्यायची आणि इथे हात शिलाई करायची गरज नाही. त्यामुळे काय करायचं आहे, खाली 1 शिलाई आणि वरती अर्ध्या इंचाच्या अंतरावरती 1 शिलाई देऊन घ्यायची. बघा असाही गळा तुम्ही प्लेन ठेवू शकता. आणि आता इथे उरलेला काटा आहे ना त्याचाच वापर करूया. जर तुम्हाला लावायचं असेल तरच लावा, नाही लावला तरी काही हरकत नाही. इथे होता उरलेला म्हणून मी या ठिकाणी लावून दिलेला आहे. मी कुठेही कट करणार नाही, फक्त आहे काठ उरलेला तोच काठ या ठिकाणी मी ठेवणार आहे, दुमडून घेणार आहे आणि तोच तशी शिलाई करणार आहे. जर तुम्हाला इथे आकार द्यायचा आहे असेल तर मी 1-2 व्हिडिओमध्ये दाखवला आहे. आकार पण आपण गोलमध्ये देऊ शकतो, राऊंडमध्ये देऊ शकतो आणि सरळ पण देऊ शकतो. तर इथं आहे तिरका, तर मग तिरक्यामध्येच देऊया. या पद्धतीने कट नाही केलं आहे, तसंच ठेवलं आहे आणि शिलाई करून घेतलं आहे. म्हणजे काठ कमी नको पडायला, त्यामुळे दोन्ही काठ आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी दुमडून घ्यायचे आहे. तर बघू शकता दोन्ही काठ या ठिकाणी आपण दुमडून घेतले. आता आपल्याला दोन्ही बाजूला बघा शोल्डरच्या तिथे पट्टीला ठेवून हा काठ जोडायचा आहे. तुम्हाला प्लेन ठेवायचं असेल तर प्लेन ठेवू शकता, तुम्हाला शिलाई करायची असेल तर तुम्ही शिलाई करू शकता. या पद्धतीने तुम्ही शिलाई करायची आहे. टाचनचा वापर करा. टाचनचा वापर केल्यामुळे काय होतं, जो काठ आहे ना तो आपल्याला लावण्यास सोपा जातो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आतल्या बाजूने आता शिलाई करून घेऊया. म्हणजे आपल्याला शोल्डरच्या तिथे बघा आणि मुंड्याच्या तिथे व्यवस्थित या ठिकाणी शिलाई करून बाकीचा कपडा कट करता येईल काठाचा. तर बघा झटपट गळा तयार झाला आहे. साईडला ठेवूया आणि आता पुढचा पार्ट बघूया. जी क्रॉस पट्टी आहे ना ती क्रॉस पट्टी आपल्याला आधी तयार करून घ्यायची. म्हणजे आता उलट सुलटच करणार आहोत आपण.
सुईचा कपडा, त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे. खालच्या बाजूला शिलाई, त्यानंतर तिरकी कातर, समोर अस्तर घेऊन त्यावरती दाबटीप, आतमध्ये घेऊन त्यावरती एक शिलाई. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पण क्रॉसपट्टी आपली या ठिकाणी अशा पद्धतीने तयार झालेली आहे. आता आपल्याला टक्स घ्यायचे आहे. दोन्ही पण एकसारखं झालं की टक्स घेऊन टाकायचे लगेच. खालच्या बाजूला शिलाई, वरच्या बाजूला शिलाई करून घेतली की फक्त शिलाई करून त्याला दुमडून घ्यायचे. दोन्ही पण तयार झाले. आता शिलाई झाल्यानंतर आता टक्स घ्यायचे. तर अस्तर आणि कपडा एकमेकाला आपण या ठिकाणी शिलाई करून घेणार आहोत. जेव्हा तुम्ही शिलाई करत असाल ना तेव्हा गळ्याच्या बाजूने सुरुवात केली अशा पद्धतीने, त्यानंतर साईडने शिलाई केली म्हणजे सोप्यात सोपं जातं आणि कुठे चून घडी होत नाही तयार. नाही तर मग काय होतं, गोळा होऊन जातो कपडा. उरलेला कपडा जागेवर कट करायचा आहे. आता टक्स घेताना बघा कशी टक्स घ्यायची, जसं आखून घेतलंय ना त्याचनुसार आपण टक्स या ठिकाणी घेणार आहोत. खालचा टक्स थोडासा मोठा आणि जे बाकीचे आहे ते जरा कमी कमी करायचे. साधारणतः अर्ध्याला पण कमी घेतलेला आहे मी आणि पुढे कमी कमी करत चालायचं आहे. तर बघू शकता टक्सचा जो आकार आहे ना तो किती छान फुगला गेला आहे बघा. आकारी बघू शकता. आता क्रॉस पट्टी ठेवली आणि फक्त पलटी करायची. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची. बघा आता शिलाई झाली की आता इथे जो कपडा आहे तो गुंतला आहे त्याच्यामुळे काय झालं, थोडंसं घडी आल्यासारखी झाली बघा. इथे तो काढून घेऊया. असं नाही होऊन द्यायचं, काढून घ्यायचा आणि थोडंसं दुमडायचं तिथे. बघा झालं का नाही प्लेन. तर इथे थोडंसं दुमडून घेऊन पुन्हा शिलाई करूया. कारण जेव्हा तुम्ही टक्स देता ना तेव्हा तुमचे खूप गोळा होतात आणि मग प्रॉब्लेम येतो. तर प्लेन करून त्यावरती पुन्हा शिलाई. तुम्ही बघू शकता पुढचा जो आकार आहे टक्सचा तो किती छान आणि प्लेन या ठिकाणी तयार झाला आहे बघा. दोन्ही बाजू अशाच पद्धतीने तयार केले. आता गळ्याचं बघायचं आहे. गळा जर तुमचा वाटला ना थोडा मागे पुढे झाला तर अशा पद्धतीने खडून आखायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. इथे आता व्हीची पट्टी मी अस्तरचीच घेतली बंदवाली. खाली दुमडून घेतलं आणि शिलाई केली. बघा गळ्याचा कपडा उरतो ना तोच घेतला इथे. तर शिलाई झाली तिरकी कातर. आता थोडंसं शिलाईच्या पुढे मी ही पट्टी ठेवलेली आहे आणि व्हीचे आकार साधारणतः बघा 6 देणार आहे. इथे पट्टी छोटी असेल तरी मी 6 आकार या ठिकाणी देऊन घेतलेला आहे कमी कमी अंतरावरती. आता व्हीची पट्टी झाली की लगेच काचपट्टी पण तयार करून घ्यायची. आता काचपट्टी म्हटली की डावी बाजू. मग इथे बघा आता सिंगलची घेऊ शकता, डबलची घेऊ शकता. आता जो मुंड्याचा कपडा उरतो ना तोच घेतला आहे, डबलचं केला, दुमडून घेतलं, शिलाई केली आणि आतमध्ये दुमडून त्यावरती शिलाई देऊन घेतली. तर बघू शकता. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे पायपिंगसाठी. तर पायपिंगसाठी आपण क्रॉसचीच पट्टी कट करायची. त्यामुळे काय होतं, पायपिंग जी आहे ना ती छान येते आणि तुमचा गळा जो आहे ना तो अजिबात खेचला जात नाही, तिरका होत नाही, एकदम गोल आकारामध्ये होतो. फक्त जोडताना कसा जोडायचा ते बघूया. बघा जोडताना कसं जोडायचं आहे, एकदम सैलमध्ये जोडायचं आहे. सैलमध्ये थोडंसं कट करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तिरकी कातर झाली की थोडासा कपडा आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आणि आतमध्ये पायपिंग येईल ना एवढं आपण ठेवून या ठिकाणी व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. बघू शकता गळ्याचा आकार किती छान आला आहे. दुसरा आकार दाखवते मी तुम्हाला. जोडताना कसा जोडायचा, थोडंसं दुमडायचं आहे आणि या ठिकाणी एकदम सैलमध्ये ओढायचं नाही, सैलमध्ये आपल्याला जोडायचे. त्यानंतर तिरकी कातर, थोडंसं कपडा कट आणि गळ्याच्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत. बघा तर गळा बिलकुल आपला बिघडला गेलेला नाही, म्हणजे आहे तसाच तो आकार या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. बघा ठेवून बघूया. एकदम गोलमध्ये गळा आपला आलेला आहे. थोडासा आपण मोंड्यामध्ये खोल करून घेतलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला शोल्डर जोडायचे. खालचा भाग सुईचा, त्यावरती पुढील भाग आपण उलट्या बाजूने ठेवणार आहोत आणि साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई शोल्डर जोडण्यासाठी एकदम पॅकमध्ये मागे पुढं करत शिलाई करायची. त्यानंतर बाही जोडण्याच्या पूर्वी बघा मुंड्याचा आकार थोडा एकसारखा करून घ्यायचा. जो असेल तो, जो तुमचा वरती जाईल ना तोच करायचा. आता मागचा वरती गेलाय ना, मागचा थोडासा कट करायचा आहे. आता काट आपला जाडसर आहे, मग आपण पुढे घेणार आहोत ती पट्टी. अशा पद्धतीने ठेवायचं आहे. चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही. बरोबर आहे.
आता इथे बाही जोडून घ्यायची आपल्याला. बाही जोडताना आपला जो खोल भाग आहे तो पुढील आहे आणि फुगीर भाग म्हणजे मागील आहे. अशा पद्धतीने आता ही बाही आपण जोडणार आहोत. चेक करायचे बरोबर आहे की नाही. जर तुम्हाला वाटलं बाही थोडीशी कमी पडते तर थोडंसं अंतर ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं बाही बरोबर पुरते तर मग तुम्ही जोडू शकता किंवा मधोमध तुम्ही टाचन पण लावू शकता. अशा पद्धतीने दोन्ही पण बाह्या आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायच्या आहे. बघू शकता कुठेही फुगा चून आलेली नाही. जी बाही आहे ना आपली ती एकदम छान या ठिकाणी जोडली गेलेली आहे. दोन्ही बाह्या आपल्याला अशाच पद्धतीने जोडायच्या आहे. आता फिटिंग बघूया. 8 इंच खाली 6.5 इंच. ठीक आहे. दुसरी बाजू आता मागची बघूया. मला 13 इंच घ्यायचं आहे आणि पुढे पण 13. 13 आणि 13 किती होईल? 26. आणि 8 आणि 8 16. पाठीमागे 16 म्हणजे 32. इथे 8 खाली 6.5. अशा पद्धतीने ही फिटिंग आपण करणार आहोत. आता सुईच्या बाजूने आपण शिलाई करणार आहोत आणि मग आतल्या बाजूने आपण मेन फिटिंग करणार आहोत. तुम्ही अशीही शिलाई करू शकता फिटिंगची. तर बघायचे कुठे जर तुम्हाला वाटलं ना थोडंसं कमी जास्त होतं आहे तर तिथे तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं आहे. बाही एकसारखी पकडायची, शिलाई करून घ्यायची. त्यानंतर साईडचा कपडा थोडंसं या ठिकाणी आपण कट करून घ्यायचं आहे. आता मेन फिटिंग आपली आतल्या बाजूने आहे. 2 बाजू आपण शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि मग लास्टला आपण फिटिंग बघणार आहोत. कमी वेळेमध्ये परफेक्ट फिटिंग आपली होते. कुठेही ब्लाऊज चुकत नाही. हीच पद्धत तुम्हाला शेवटपर्यंत वापरायची म्हणजे छोट्या मापापासून तर मोठ्या मापापर्यंत तुम्ही अशीच पद्धत या ठिकाणी फिटिंगसाठी वापरू शकता. आता बघा जे खुणा आपण केल्या होत्या ना त्या खुणांवर फिटिंग जर नाही आली त्याचं मध्य पकडायचं आहे आणि खालची जर बाजू नाही दिसली तर आपण पुन्हा खूण करू शकतो. फिटिंगचा जो भाग आहे तो आपण पुन्हा आखू शकतो. आता दंडगीर किती होता? 6 आणि 5 वरती खुणा करून आपण मार्जिंगसाठी 3 ते 4 शिलाई शेजारी देऊन घ्यायची आहे. परफेक्ट फिटिंग होते. कुठेही ब्लाऊज तुमचा चुकला जाणार नाही. कुठेही गडीगुडी येणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला फिटिंग करायची आहे. मस्त आणि झटपट असा हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सारे ब्लाऊज तुम्ही दिवसाला शिवू शकता. एवढी सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला. तर परफेक्ट मापाचा 32 साईज 4 टक्स ब्लाऊज या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. बघू शकता फिनिशिंग पण बघू शकता आणि कुठेही ब्लाऊज गोळा झालेला नाही, घडी आलेली नाही.